नमस्कार मित्रांनो, मी रोहन, एक असा पठ्ठ्या जो नेहमी मोबाईलवर व्हिडिओ बघत बसतो. त्यात परदेशी व्हिडिओ बघून मला वाटलं आपणही काहीतरी मजेदार करून पाहावं. पण माझ्या मुंबईच्या गल्ल्यांमध्ये हे सगळं इतकं सोपं नाही हे मला माहीत होतं. तरीही मी मस्तीच्या मूडमध्ये माझी शोध मोहीम सुरू केली. रेल्वे स्टेशन, मॉल, स्टॉप सगळीकडे फिरलो, थोड्या बिनधास्त आंटींच्या शोधात. पण काही केल्या मला माझ्या प्लॅनला साजेशी कुणी भेटलीच नाही. शेवटी थकून फारून मी हार मानली. पण म्हणतात ना, नशीब कधी पलटेल कोण सांगेल. एकदा मी माझ्या मित्राच्या घरी जायला निघालो. माझा मित्र दादरला राहतो आणि मी लोकल ट्रेनने निघालो. ट्रेनमध्ये एक 32 ते 33 वर्षांची आंटी चढली, सोबत तिचा 5 वर्षांचा मुलगा. ती खूप सुंदर नव्हती, पण काहीतरी खास होतं तिच्यात. तिचं नाव संगीता असं ती नंतर सांगणार होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ताजेपणा होता आणि तिच्या स्टाईलने मला थोडं आकर्षित केलं. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती आणि ती मला लगेच आवडली. नशिबाने ती माझ्या शेजारी येऊन बसली. 2 मिनिटांनी ती म्हणाली, भाऊ जरा बाजूला व्हा, मुलाला बसवते. मी मस्तीच्या मूडमध्ये म्हणालो, त्याला मांडीवर बसव, मी आता हलणार नाही. ती थोडी वैतागली, पण मी तिच्या मुलाला माझ्या मांडीवर घेतलं. तिथून आमची गप्पा सुरू झाल्या. संगीताने सांगितलं की तिचा नवरा अहमदाबादला नोकरी करतो आणि सगळी जबाबदारी तिच्यावर. ती बँकेत गेली होती, पण पैसे काढता आले नाहीत आणि आता 4 दिवस सुट्टीमुळे ती टेन्शनमध्ये होती. माझ्या डोक्यात लगेच एक आयडिया आली. मी हळूच तिला म्हणालो, मी तुला 1000 रुपये देईन, फक्त माझं एक छोटं काम कर. ती म्हणाली, काय करायचं? मी हळूच म्हणालो, फक्त माझ्या भावनेला एकदा हाताने स्पर्श कर. ती लाजली, पण क्षणात तिने माझ्या अपेक्षेपेक्षा वेगाने मला स्पर्श केला. मी लगेच 1000 रुपये तिच्या हातात दिले. मला कळलं ही संधी आहे. मी पुढे म्हणालो, 500 आणखी देतो जर तू मला तुझ्या व्यक्तिमत्वावर हात ठेवू दिलास. ती 1 मिनिट शांत राहिली, मग म्हणाली, इथे कसं शक्य आहे? मी हळूच माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि ती फक्त स्मितहास्य करत राहिली. मी तिला 500 दिले आणि कानात म्हणालो, आणखी 2000 देईन, पुढे जाऊन सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा का? ती मूडमध्ये होती, पण आजूबाजूला बघत होती. मी म्हणालो, पुढच्या स्टेशनवर उतरू, माझ्या मित्राच्या फ्लॅटवर जाऊ. पण ती म्हणाली, नाही, हॉटेलला जाऊ, मुलगा आहे, कोणी शंका घेणार नाही. मी लगेच होकार दिला. आम्ही ऑटोने जवळच्या हॉटेलला गेलो आणि नवरा बायको म्हणून रूम बुक केलं. आता मुलाची अडचण होती. संगीता म्हणाली, अर्धा तास मी त्याला शांत केलं तर तो झोपेल. मी बाहेर गेलो. मेडिकल स्टोअरमधून कंडोमची पाकिटं आणि व्हायग्रा गोळ्या घेतल्या आणि थोडं पावभाजी आणि वडापाव आणलं. अर्ध्या तासाने रूमवर परतलो तर संगीताला पाहून मी थक्क झालो. तिने लिपस्टिक लावली होती, थोडं मेकअप केलं होतं आणि ती खूपच छान दिसत होती. मुलगा शांतपणे झोपला होता. मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मी तिचे व्यक्तिमत्व हळूहळू मोकळे केले आणि तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला. ती डोळे बंद करून सुंदर वेळेचा अनुभव घेत होती. काही वेळाने ती माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. मी विचारलं, काही खास करायचं का? ती हसली आणि म्हणाली, तू आणि तुझा सुंदर दरवेळेचा अनुभव खूपच मस्त आहे. बरं, मी गेल्या काही महिन्यांपासून एकटीच आहे, त्यामुळे तुझी ऑफर आकर्षित करू शकलेच नाही. मग मित्रांनो, आम्ही दोघांनी सुंदर वेळेचा अनुभव घेतला. ती खूपच मस्त होती आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच मजा होती. थोड्या वेळाने ती म्हणाली, अशी सुंदर अनुभवाची मजा मला याआधी कधीच आली नाही. शेवटी आम्ही दोघेही थकून शांत झालो. मग मी तिला 3000 रुपये द्यायचा प्रयत्न केला, पण तिने फक्त 2000 घेतले. म्हणाली, इतकंच पुरे आहे. तिने माझा नंबर घेतला आणि म्हणाली, पुन्हा भेटू आणि मस्त सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. तेव्हापासून रोहनचं आयुष्य आता एका नव्या टप्प्यावर आलं होतं. संगीतासोबतच्या त्या हॉटेलमधल्या भेटीनंतर त्याच्या मनात एक वेगळीच उल्हासाची लहर दौडत होती. त्या रात्रीनंतर संगीता आणि रोहन यांच्यात एक अनोखं नातं निर्माण झालं होतं. ते दोघं अधूनमधून मेसेजवर गप्पा मारायचे, कधी कॉफी शॉपमध्ये भेटायचे तर कधी रात्रीच्या शांतवेळी फोनवर तासनतास बोलायचे. संगीताच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती आणि रोहनला ती प्रत्येक वेळी नव्याने आकर्षित करायची. पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी एक प्रश्न उभा राहायचा. संगीता खरंच तितकी साधी आहे की तिच्या आयुष्यात काहीतरी लपलेलं आहे? एकदा रविवारी सकाळी रोहन त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मोबाईलवर रील्स बघत बसला होता. त्याच्या फोनवर संगीताचा मेसेज आला, रोहन, आज दुपारी भेटायचं का? मला तुला काहीतरी खास सांगायचं आहे. रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने लगेच रिप्लाय केला, बोल, कुठे भेटायचं? तुझ्या स्टाईलने पुन्हा काहीतरी धमाल करायचं का? संगीताने एक हसणारा इमोजी पाठवला आणि लिहिलं, धमाल तर होणारच आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीचं. दुपारी 3 वाजता दादरच्या कॅफे कॉर्नरवर ये. रोहनला उत्सुकता लागली, काय असेल हे खास? त्याने पटकन आवरलं.
त्याचा आवडता ब्लॅक टी शर्ट घातला आणि मस्त परफ्यूम मारून निघाला. कॅफे कॉर्नर हे दादरमधलं एक छोटंसं पण मस्त कॅफे होतं. तिथली कॉफी आणि शांत वातावरण रोहनला नेहमीच आवडायचं. तो वेळेपूर्वीच तिथे पोचला आणि एका कॉर्नरच्या टेबलवर बसला. त्याने संगीताला मेसेज केला, पोचलो, तू कुठे आहेस? काही मिनिटांनी संगीता आली. ती नेहमीप्रमाणे साध्या पण आकर्षक लुकमध्ये होती. हलक्या निळ्या रंगाचा कुर्ता, गळ्यात एक छोटीशी चैन आणि तिच्या चेहऱ्यावर तीच ताजेपणाची हसरी चमक. पण आज तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं, एक प्रकारचं टेन्शन की रहस्य. तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता आणि रोहनला ते थोडं आश्चर्यकारक वाटलं. काय ग, आज छोटा कुठे आहे? रोहनने मिश्किलपणे विचारलं. संगीता हसली आणि म्हणाली, त्याला माझ्या मैत्रिणीकडे ठेवलं. मला तुझ्याशी शांतपणे बोलायचं आहे. तिने कॉफी ऑर्डर केली आणि मग हळूच बोलायला सुरुवात केली. रोहन, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तिने अचानक विचारलं. रोहन थोडा गडबडला. अरे, तू मस्त आहेस, मजा येते तुझ्यासोबत. तुझ्यात एक वेगळीच एनर्जी आहे. पण हे असं अचानक काय विचारतेस? संगीताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला तुला माझ्या आयुष्याबद्दल काही सांगायचं आहे, पण तू मला वचन दे की तू हे कोणालाच सांगणार नाहीस. रोहनच्या मनात आता खूप प्रश्न उभे राहिले. काय असेल हे? त्याने गंभीरपणे होकार दिला. बोल संगीता, मी कोणाला काही सांगणार नाही. तुझा विश्वास आहे माझ्यावर. संगीताने कॉफीचा एक घोट घेतला आणि बोलायला सुरुवात केली. रोहन, मी तुला सांगितलं होतं की माझा नवरा अहमदाबादला नोकरी करतो, पण ते खरं नाही. रोहनच्या भुवया उंचावल्या. मग तो कुठे आहे? संगीताने डोळे खाली घातले आणि हळूच म्हणाली, माझा नवरा गेल्या 2 वर्षांपासून बेपत्ता आहे. मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच कळलं नाही. पोलिसांनीही हात टेकले. रोहनला धक्काच बसला. काय बेपत्ता? पण कसं? आणि तू मला आता का सांगतेस? संगीताने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगितलं, माझा नवरा विशाल एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याचं काम चांगलं होतं, पण तो काहीतरी गुप्त प्रोजेक्टवर काम करत होता. त्याने मला कधीच त्याबद्दल जास्त सांगितलं नाही. पण एकदा रात्री तो घरी आला, खूप घाबरलेला होता. त्याने मला फक्त एवढंच सांगितलं की संगीता, जर मला काही झालं तर तू आणि मुलगा सावध राहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला आणि परत कधीच आला नाही. रोहन स्तब्ध झाला. पण संगीता, तू इतके दिवस हे सगळं कसं काय लपवलंस आणि आता मला का सांगतेस? संगीताने त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे भावनांनी भरलेले होते. कारण मला वाटतं की आता कोणीतरी माझ्या मागे आहे. गेल्या काही दिवसांपासून मला असं वाटतं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी घरी असते तेव्हा रात्री कधीकधी विचित्र आवाज येतात आणि काल मला माझ्या दारावर एक चिठ्ठी सापडली. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, तुला सत्य कळलं तर तुझं आयुष्य धोक्यात येईल. रोहनच्या अंगावर काटा आला. काय संगीता, हे सगळं खूपच गंभीर आहे. तू पोलिसांकडे गेली नाहीस? संगीताने डोळे पुसले आणि म्हणाली, पोलिसांना सांगितलं, पण त्यांनी फक्त तक्रार नोंदवली. म्हणाले, कोणीतरी मजा करत असेल. पण मला खात्री आहे हे सगळं विशालच्या त्या प्रोजेक्टशी जोडलं गेलंय. रोहनचं डोकं गरगरायला लागलं. ही काय ठरलं, मूर्ख आहे का? पण संगीताच्या डोळ्यांमधलं भय आणि तिची असहाय्यता पाहून त्याला तिला मदत करावीशी वाटली. संगीता, तू एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. पण आपल्याला आता काय करायचं? संगीताने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. रोहन, मला माहीत आहे, तू मला ओळखतोस तेवढीच मी आहे, पण मला तुझी मदत हवी आहे. विशालने मला एक लॉकरचं सामान दिलं होतं. त्यात काही कागदपत्र आणि एक पेन ड्राईव्ह आहे. मी ते कधीच उघडलं नाही, कारण मला भीती वाटत होती. पण आता मला वाटतं त्यातच सगळं सत्य लपलं आहे. रोहनने विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, आपण ते लॉकर उघडू. पण संगीता, हे सगळं खूप धोकादायक आहे. आपल्याला सावध राहावं लागेल. संगीताने होकार दिला. मला माहीत आहे, पण तू माझ्यासोबत असशील तर मला हिंमत मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि संगीता दादरमधल्या एका जुन्या बँकेत गेले. संगीताने लॉकरची चावी काढली आणि रोहनला म्हणाली, ही तीच चावी आहे. विशालने मला दिली होती. बँकेच्या लॉकर रूममध्ये गेल्यावर संगीताने लॉकर उघडलं. आत एक लहानशी बॉक्स होती. त्यात काही कागदपत्र, एक पेन ड्राईव्ह आणि एक छोटीशी डायरी होती. रोहनने डायरी उघडली. त्यात विशालच्या हस्ताक्षरात काही नोट्स होत्या. काही पानांवर कोड लिहिलेली होती, तर काही पानांवर काही नाव आणि पत्ते. एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रोजेक्ट शॅडो सत्य लपवणं हाच धोका आहे. रोहन आणि संगीता एकमेकांकडे पाहिले. हा प्रोजेक्ट शॅडो काय आहे? रोहनने विचारलं. संगीताने डोकं हलवलं. मला काहीच माहीत नाही, पण हे सगळं खूप मोठं आहे. रोहन त्याने पेनड्राईव्ह घेतलं आणि बँकेतून बाहेर पडले. रोहनने त्याच्या मित्राला, जो IT एक्सपर्ट होता, फोन लावला. अरे, मला एक पेन ड्राईव्ह चेक करायचा आहे.
तू मला मदत करशील का? त्याचा मित्र सिद्धू लगेच तयार झाला. सिद्धूच्या घरी गेल्यावर त्याने पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावलं, पण स्क्रीनवर एक पासवर्ड मागणारी विंडो उघडली. हा पासवर्ड कोणता असेल? सिद्धूने विचारलं. संगीताने डायरीतली एक नोट आठवली. विशालला माझं आणि मुलाचं नाव खूप आवडायचं. कदाचित संगीता _अर्णव असा असेल. सिद्धूने तो पासवर्ड टाकला आणि बिंगो फाईल उघडल्या. पण जे समोर आलं ते पाहून तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली. फाईल्समध्ये काही कॉर्पोरेट डॉक्युमेंट्स, बँक ट्रान्सफरची रेकॉर्ड आणि काही फोटोज होते. एका फोटोत विशाल एका अनोळखी माणसासोबत दिसत होता आणि त्याच्या मागे एक मोठी फॅक्टरी होती. दुसऱ्या फोटोत एका मोठ्या मशीनचा फोटो होता ज्यावर शॅडो असं लिहिलं होतं. हे काय आहे संगीता? रोहनने विचारलं. संगीताच्या चेहऱ्यावर घाम फुटला. मला काहीच माहिती येत नाही, पण विशाल यात गुंतला होता आणि कदाचित त्यामुळेच तो गायब झाला. त्या रात्री रोहन संगीताला तिच्या घरी सोडायला गेला. रस्त्यात त्यांना असं वाटलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय. एक काळी कार त्यांच्या मागे लागली होती आणि जेव्हा रोहनने गाडी थांबवली ती कार अचानक गायब झाली. संगीता, तू बरोबर म्हणत होतीस, कोणीतरी आपल्या मागे आहे, रोहनने घाबरत सांगितलं. घरी पोचल्यावर संगीताने दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर तिला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, पेनड्राईव्ह परत कर, नाही तर तुझ्या मुलाला भेटायला तयार राहा. संगीता थरथरत होती. रोहनने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, संगीता घाबरू नकोस, आपण हे सगळं सोडवू, पण आता आपल्याला खूप सावध राहावं लागेल. त्या रात्री रोहन संगीताच्या घरीच थांबला. दोघांनी झोपले नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता. प्रोजेक्ट शॅडो काय आहे? विशाल कुठे आहे? आणि आता संगीताच्या मुलाला अर्णवला धोका का आहे? पहाटे 4 वाजता संगीताच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. उद्या रात्री 10 वाजता मुंबईतल्या जुन्या फॅक्टरीत ये, पेनड्राईव्ह घेऊन एकटीच. जर कोणाला सांगितलं तर तुझ्या मुलाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस. संगीता आणि रोहन एकमेकांकडे पाहत राहिले. संगीताच्या फोनवर आलेल्या मेसेजने त्यांना काटा आणला. परिस्थिती आता खूपच गंभीर झाली होती आणि तिच्या मुलाला अर्णवला धोका असल्याने त्यांना समजलं की ते खतरनाक लोकांशी सामना करत आहेत. रोहन आणि संगीता काही क्षण शांत बसले. परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या मनात खोलवर रुतत होतं. मेसेजमध्ये उल्लेख केलेली जुनी फॅक्टरी मुंबईत कुख्यात होती. शहराच्या बाहेरील बाजूस एक जीर्ण इमारत, जी अनेक वर्षांपासून ओसाड पडली होती आणि तिथे गैरप्रकार घडतात अशी अफवा होती. संगीताने एकटी जाणं शक्यच नव्हतं, पण मेसेजमधील सूचनांचे पालन न केल्यास अर्णवच्या जीवाला धोका होऊ शकला. त्यांना एका योजनेची गरज होती आणि ती लवकर हवी होती. रोहनने शांतता भागली. त्याचा आवाज भीती असूनही स्थिर होता. संगीता, आपण या लोकांना आपल्यावर नियंत्रण ठेवू देऊ शकत नाही. तू एकटी गेलीस तरी ते अर्णवला सोडतील याची खात्री नाही. आपल्याला हुशारीने वागावं लागेल. संगीता अजूनही थरथरत म्हणाली, पण आपण काय करू शकतो? ते आपल्यावर नजर ठेवतायत. रोहन, जर आपण पोलिसांना सांगितलं तर ते अर्णवला इजा करू शकतात. रोहनने क्षणभर विचार केला. त्याचं डोकं वेगाने काम करत होतं. आपण पोलिसांकडे जाणार नाही, आता तरी नाही, पण आपल्याकडे सिद्धू आहे. तो टेक्नॉलॉजीत माहीर आहे. कदाचित तो आपल्याला त्या पेनड्राईव्हमधलं काय आहे ते शोधण्यात मदत करू शकेल, जेणेकरून आपण त्यांच्या जाळ्यात अडकण्याआधी तयारी करू. आणि मला एक माणूस माहीत आहे जो आपल्याला बॅकअप देऊ शकेल. संगीताला आश्चर्य वाटलं. बॅकअप कोण? रोहन हलकेच हसला. माझा धाकटा भाऊ विक्रम. तो जिम ट्रेनर आहे, पण त्याची बॉडी एखाद्या टँकसारखी आहे आणि त्याला काही माणसं माहीत आहेत जी जास्त प्रश्न विचारत नाहीत. जर आपल्याला लढाई करायची वेळ आली तर आपल्याला ताकद हवी. संगीता थोडी संकोचली, पण तिने होकार दिला. त्यांना कोणतीही जोखीम घेता येणार नव्हती. रोहनने सिद्धूला फोन लावला आणि परिस्थिती समजावून सांगितली. त्याला पेनड्राईव्ह तपासण्याची विनंती केली. दरम्यान त्याने विक्रमला मेसेज केला. त्याला संध्याकाळी एका स्थानिक चहाच्या टपरीवर गुप्तपणे भेटायला सांगितलं. सिद्धू 1 तासात संगीताच्या घरी पोहोचला. त्याचं लॅपटॉप सोबत होतं. त्याने पेनड्राईव्ह पुन्हा उघडलं. यावेळी लपवलेल्या फाईल्स डिकोड करण्यासाठी खास सॉफ्टवेअर वापरलं. त्यांना जे सापडलं ते थक्क करणार होतं. शॅडो नावाच्या मशीनचे तपशीलवार ब्लूप्रिंट्स, परदेशी खात्यांमध्ये कोट्यावधींच्या हस्तांतरणाची आर्थिक नोंद आणि विशाल आणि एका अनोळखी व्यक्तीशी, ज्याला फक्त द डायरेक्टर असं संबोधलं होतं, त्यांच्यातील ईमेल्स. या ईमेल्समधून एका शक्तिशाली कॉर्पोरेशनशी संबंधित षड्यंत्र, बेकायदेशीर प्रयोग आणि विशालला जे सापडलं होतं त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यांचा उलगडा होत होता. एक ईमेल विशेष लक्षवेधी होता. विशाल, तू खूप काही पाहिलं आहेस. खणायचं थांबव, नाहीतर तुझं कुटुंब याला किंमत चुकवेल. संगीताने श्वास रोखला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. यामुळेच तो गायब झाला. तो आपलं रक्षण करत होता. सिद्धूने भुवया उंचावल्या. आणखी काही आहे. हे ब्लूप्रिंट्स काहीतरी ऊर्जा उपकरणासाठी आहेत, पण ते अस्थिर आहे.
मला जे वाटतंय, जर हे खरं असेल तर चुकीच्या हातात गेलं तर यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकतं. हा प्रोजेक्ट शॅडो अब्जावधींचा आहे आणि कोणीतरी याला गोपनीय ठेवण्यासाठी खून करण्यास तयार आहे. रोहनने मोठ्या आवाजात म्हणालो, म्हणूनच त्यांना पेनड्राईव्ह हवा आहे. हा पुरावा आहे. संगीता, आपण हे त्यांना देऊ शकत नाही. जर आपण दिलं तर ते हे नष्ट करतील आणि आपल्यालाही. संगीताने अश्रू पुसले. तिचा निर्धार दृढ झाला. मग आपण लढू अर्णवसाठी, विशालसाठी. त्या संध्याकाळी रोहन आणि संगीता विक्रमला चहाच्या टपरीवर भेटले. विक्रम एक उंचपुरा माणूस होता. त्याने रोहनची परिस्थिती लक्षपूर्वक ऐकली. त्याचा चेहरा गंभीर झाला. ही माणसं वाईट वाटत आहेत भाऊ, पण काळजी करू नको, मी माझ्या काही मित्रांना घेऊन येईन. आपण तयार राहू. विक्रमने त्याच्या 2 मित्रांना संजय आणि राहुलला बोलावलं. दोघेही मजबूत आणि विश्वासू होते आणि त्यांनी यापूर्वी अशा परिस्थितीत विक्रमला साथ दिली होती. रोहनने त्यांना संक्षेपात सर्व सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत रोहन, पण सावध राहावं लागेल. संजय म्हणाला. रात्री सिद्धूकडून एक मेसेज आला. पेनड्राईव्हमधली एक फाईल पाहिली. त्यात मुंबईतल्या जुन्या फॅक्टरीचा पत्ता आहे आणि एका कंपनीचे नाव नोवा एनर्जी. ही कंपनी प्रोजेक्ट शॅडोच्या मागे आहे. पण सावध रहा, त्यांच्याकडे सिक्युरिटी आहे. रोहन आणि संगीताने ठरवलं की ते उद्या रात्री फॅक्टरी जाणार, पण त्यांच्याकडे एक योजना असेल. विक्रम आणि त्याचे मित्र संगीताच्या मागे सोप्या पद्धतीने येतील आणि सिद्धू फॅक्टरीच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नजर ठेवेल, जेणेकरून त्यांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळेल. पहाटे रोहन आणि संगीताने अर्णवला संगीताच्या मैत्रिणीकडे सुरक्षित ठेवलं. संगीताला त्याला सोडताना खूप वाईट वाटलं, पण तिला माहीत होतं की ही लढाई त्याच्यासाठी आहे. त्यांनी पेनड्राईव्हची कॉपी बनवली आणि मूळ पेनड्राईव्ह संगीताने आपल्या पर्समध्ये ठेवलं. जर काही घडलं तर सिद्धूकडे कॉपी आहे. रोहन म्हणाला. रात्री 9:30 वाजता रोहन आणि संगीता एका भाड्याच्या गाडीने फॅक्टरीकडे निघाले. फॅक्टरी शहराच्या बाहेर एका सुनसान भागात होती. रस्त्यावर फक्त काही ट्रक आणि गाड्या दिसत होत्या. विक्रम आणि त्याचे मित्र दुसऱ्या गाडीत त्यांच्या मागे होते, पण अंतर ठेवून. सिद्धूने त्यांना मेसेज केला. सीसीटीव्हीवर 2 सशस्त्र माणसं दिसत आहेत, सावध रहा. फॅक्टरीच्या गेटवर पोहोचल्यावर संगीताने खोल श्वास घेतला आणि गाडीतून उतरली. रोहन, तू इथेच थांब, मी एकटी जाईन. रोहनने तिचा हात पकडला. नाही संगीता, मी तुझ्यासोबत आहे. जर काही झालं तर आपण एकत्र सामना करू. संगीताने होकार दिला आणि ते दोघे फॅक्टरीच्या आत गेले. आत अंधार होता. फक्त काही मंद दिवे आणि मशीनच्या आवाजाने वातावरण भयानक वाटत होतं. एका मोठ्या हॉलमध्ये त्यांना एक उंच माणूस दिसला. त्याच्या हातात बंदूक होती. त्याच्या मागे 2 इतर माणसं होती आणि मध्यभागी एक टेबल होतं. पेनड्राईव्ह आण, त्या माणसाने खणखणीत आवाजात विचारलं. संगीताने पर्समधून पेनड्राईव्ह काढलं आणि म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे? माणसाने हसला. पहिली पेनड्राईव्ह दे, मग तुझ्या मुलाबद्दल बोलू. रोहनने संगीताला हळूच इशारा केला. त्याने आपल्या खिशात हात घातला जिथे त्याने एक छोटी फ्लॅशलाईट ठेवली होती. त्याने अचानक फ्लॅशलाईट चालू केला आणि त्या माणसाच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला. त्याच क्षणी विक्रम आणि त्याचे मित्र आत शिरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि स्टनगन होत्या. कोण आहे हे? माणसाने ओरडत बंदूक उचलली, पण संजयने त्याच्यावर झेप घेतली आणि बंदूक खाली पाडली. एकच गोंधळ उडाला. रोहनने संगीताला टेबलच्या मागे लपायला सांगितलं आणि स्वतः एका माणसाशी भिडला. लढाईत विक्रम आणि त्याच्या मित्रांनी त्या सशस्त्र माणसांना लवकरच पकडलं. संगीताने टेबलवर एक लॅपटॉप पाहिला ज्यावर प्रोजेक्ट शॅडोची फाईल उघडी होती. तिने पटकन पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला आणि सिद्धूला मेसेज केला, सर्व डेटा अपलोड कर. सिद्धूने तात्काळ सर्व फाईल्स क्लाउडवर अपलोड केल्या आणि त्या एका पत्रकार मित्राला पाठवल्या जो कॉर्पोरेट घोटाळ्यावर काम करत होता. लढाई संपली तेव्हा त्या माणसाने कबूल केलं की अर्णव एका जवळच्या गोदामात आहे. रोहन, संगीता आणि विक्रम तिथे धावले आणि अर्णवला सुरक्षित सापडलं. संगीताने त्याला मिठी मारली. तिचे अश्रू थांबत नव्हते. पोलिसांना बोलावण्यात आलं आणि सिद्धूने अपलोड केलेल्या पुराव्यांमुळे नोवा एनर्जी कंपनीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. विशालच्या बेपत्ता होण्याचे रहस्यही उलगडलं. त्याला कंपनीच्या गुंडांनी पकडलं होतं, पण तो जिवंत होता आणि एका गुप्त ठिकाणी लपला होता. काही आठवड्यांनंतर विशाल संगीता आणि अर्णवला भेटला आणि कुटुंब पुन्हा एकत्र आलं. रोहन आणि संगीताचं नातं आता एका सुंदर मैत्रीत बदललं होतं. कॉफीच्या कपामध्ये आठवणी मिसळत त्या दोघांच्या भेटी होत राहिल्या. त्यांच्या आयुष्यातील थरारक क्षण आता हास्याच्या आठवणी बनले होते. आता रोहनला उमजलं होतं, आयुष्य हे केवळ रील्स आणि मजेपुरतं मर्यादित नसतं. कधी कधी ते धैर्य आणि जबाबदारीची परीक्षा घेतं आणि त्या परीक्षेत रोहन पास झाला होता. मुंबईच्या गल्ल्यांतून फिरणारा हा पठ्ठ्या आता एका नव्या प्रवासाला निघाला होता. एक असा प्रवास जिथे त्याने मैत्रीसाठी, सत्यासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. मित्रांनो, हाच होता आपल्या कथेचा आजचा भाग.
तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या भागात अजून काही खास घडणार आहे.